बेस्टला संपवण्याचा निर्णय उबाटानं गेल्या 25 वर्षापासून घेतला होता. बेस्टचे कर्मचारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या उबाटाच्या सगळ्या नेत्यांवर आणि प्रामुख्यानं ते बेस्ट चालवणाऱ्या त्या ज्या संस्था आहेत म्हणजे जी युनियन आहे त्यांच्यावर होती की त्यांनी नुकत्याच झालेल्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये एकदम दारुण पराभव ह्या उबाटाचा केलेला आहे. त्यामुळे त्यांनी समजायला हवं की आपल्यावर कोण नाराज आहे, आपल्यावर कोण प्रेम करतं. गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महापालिकेची सत्तेची तिजोरी त्यांच्या हातात होती. बेस्ट सारखा उपक्रम राज्य शासनानं त्यांच्याकडे दिला होता, परंतु त्यांची सत्ता असताना सुद्धा त्यांनी बेस्टकडे दुर्लक्ष केलं. बेस्टला संपवण्याचं कटकारस्थान जे आहे ते उभाटाच्या ह्या मोठ्या नेते मंडळींनी केलं. आणि आता काय पत्रकार परिषद घेऊन त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का? राज्य शासनाच्या माध्यमातून बाईक टॅक्सीची अतिशय एक सुंदर संकल्पना आखण्यात आली. बाईक टॅक्सी ही फक्त पर्यावरणपूरक म्हणजे ई बाईक टॅक्सीला आम्ही परवानगी दिली. रोजच्या रोज टॅक्सीच्या माध्यमातून किंवा रिक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जी प्रवासी आहेत त्यांना अतिरिक्त भाडं भरावं लागतं. म्हणजे रिक्षानं प्रवास करत असताना 3 पॅसेंजरचं त्यांना भाडं भरावं लागतं, तर टॅक्सीतनं प्रवास करताना 4 पॅसेंजरचं भाडं भरावं लागतं. एक पॅसेंजरला कुठल्याही ठिकाणी जायचं असेल तर अतिशय कमी कालावधीमध्ये त्याला पोहोचता येईल, अवघ्या 15 रुपयामध्ये पोहोचता येईल अशी व्यवस्था राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन विभागानं घेतलेली आहे आणि त्याला कालच आम्ही मंजुरी दिली. त्यामुळे अशाच काही जर चांगल्या संकल्पना, पर्यावरणपूरक योजना जर राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न जर आम्ही करत असू आणि त्याला जर विरोध ही उबाटाची मंडळी करत असेल तर ते कितपत त्यात तथ्य ही सर्वसामान्य जनता ओळखते. बिल्डरांच्या घशात घालायची असं बेस्ट त्यांना कदाचित कल्पना नाहीये. बेस्ट हा प्रकल्प पूर्ण हा बीएमसीच्या अंतर्गत येतो. मुंबई महापालिकेचाच संबंध येतो, परिवहन विभागाचा त्यामध्ये काहीही संबंध येत नाही. आणि बेस्टच्या जागा यांच्याच कार्यकाळामध्ये बिल्डरांच्या घशात घालण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी खासगी बिल्डरांच्या माध्यमातून त्यांनी बेस्टचे उपक्रम जे मोठमोठे आहेत ते दिलेले आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि त्यांनी उलटा चोर कोतवाल को डाटे अशा प्रकारचं जी म्हण ती खरी आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःकडे बघावं आणि सांगावं की कोण कुठे केव्हा अशा पद्धतीने वागलेलं आहे. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या प्रतिमा त्यांनी आरशामध्ये बघणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.